रात्र झाली होती. पुण्यातील लोणावळ्याच्या बाजूने मालाने भरलेला एक ट्रक ताम्हिणी घाटाकडे वळला. ट्रक ड्रायव्हरचे नाव होते गणपत. वयाने 50च्या जवळ पोहोचलेला, पण अजूनही अंगाने एकदम मजबूत. लांबसडक मिशा, चेहऱ्यावर नेहमीच गंभीर भाव आणि डोळ्यात असलेलं गूढ शांतपण हे त्याचं वैशिष्ट्य. गणपत 15 वर्षांपासून ट्रक चालवत होता. मुंबई, पुणे, गोवा आणि कोकण अशा असंख्य रस्त्यांवर त्याची गाडी धावत असे. पण एक रस्ता मात्र त्याला नेहमी भीतीदायक वाटायचा, तो म्हणजे ताम्हिणी घाट. हा घाट दिवसा अप्रतिम हिरवा, धबधब्यांनी सजलेला, जणू निसर्गाची मेजवानीच. पण रात्री काळोख, दाट धोके, वळणावळणाचे रस्ते आणि जिथे नेटवर्कही बंद पडतं असं ठिकाण. ड्रायव्हर मंडळींमध्ये या घाटाबद्दल अनेक अफवा होत्या. रात्री दिसणाऱ्या पांढऱ्या सावल्या, अचानक समोर आलेली लेकराची आकृती किंवा चालत्या गाडीतून येणारे लहान लेकरांचे आवाज. गणपत या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवत नसे, पण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी भीती लपलेली असायची. त्या दिवशीही त्याला पुण्यातून कोकणात माल पोहोचवायचा आदेश मिळाला होता. वेळ वाचवण्यासाठी त्याने ताम्हिणी घाट निवडला. संध्याकाळी 7ला त्याने गाडी घाटाच्या दिशेने वळवली. जसा जसा घाट सुरू झाला तसा पाऊसही रिमझिम पडू लागला. पावसाच्या थेंबांवर हेडलाईटचा उजेड पडून एक वेगळी चमक निर्माण होत असे. रस्त्याच्या बाजूला कुठेतरी झाडांच्या आडून घुबड जोरजोरात चित्कारत होतं. आयला ही घुबडं ना सगळ्यात आधी अपशकून दाखवतात. गणपत मनाशीच पुटपुटला. त्याने रेडिओ सुरू केला, पण घाटात नेटवर्क नव्हतं. फक्त चरचर असा आवाज येत होता. शेवटी कंटाळून त्याने रेडिओ बंद केला आणि स्वतःशीच गुणगुणू लागला. ट्रक एकामागोमाग एक वळणं घेत होता. डावीकडे खोल दरी तर उजवीकडे दाट जंगल आणि धुकं तर एवढं होतं की समोर 15 फूट सुद्धा दिसत नव्हतं. साधारण 1.5-2 तास गाडी चालवल्यानंतर गणपतने ट्रक थोडा मंदावला, कारण समोर रस्त्याच्या कडेला एक बाई उभी होती. ती पांढऱ्या साडीमध्ये होती, केस भिजून चेहऱ्यावर चिटकलेले. रात्रीच्या वेळी एवढ्या आत एकटी बाई काय करत असेल? गणपतने ब्रेक दाबला. ट्रक हळूवार थांबला. हेडलाईटच्या उजेडात ती बाई काही क्षण त्याच्याकडेच टक लावून बघत राहिली. लिफ्ट हवी आहे का तुम्हाला? किती लांब आहे तुमचं गाव? गणपतने खिडकीतूनच विचारलं. पण ती काहीही बोलली नाही. फक्त हळूहळू हात वर केला आणि समोरच्या रस्त्याकडे इशारा केला. गणपत थोडा गोंधळला. बोलत का नाही? मदत हवी आहे का? अचानक ती भेसूर हसली, अगदी विचित्र, मोठमोठे सुळे दात दाखवत. गणपतच्या अंगावर काटा आला. तो गडबडीत गाडी पुढे घेऊन गेला. आरशात मागे पाहिलं तर मागे कुणीही नव्हतं. ट्रक आता पुन्हा गतीने घाट उतरू लागला. गणपत स्वतःला धीर देत म्हणाला, कदाचित एखादी गावची बाई असेल, आपल्याला उगाच भीती घालवते. पण पुढचे क्षण भयानक होते. ट्रकच्या कॅबिनमध्ये अगदी त्याच्या बाजूच्या सीटवर कोणीतरी खोकल्यासारखा आवाज केला. गणपतचं हृदय जोरात धडधडलं. त्याने लगोलग उजवीकडे वळून पाहिलं, पण सीट पूर्णपणे रिकामी होती. हे काय चाललंय? त्याने घाबरत पुटपुटलं. पुढच्या वळणावर गाडी थोडी हलली आणि अचानक मागच्या बाजूला मालाच्या ट्रकमध्ये जणू कुणीतरी धावतंय, दन असा आवाज करतंय असा भास त्याला होऊ लागला. गणपतने लगेच ट्रक थांबवला. बाहेर उतरून टॉर्च घेऊन मागे गेला. माल व्यवस्थित होता. आतमध्ये कुणीही नव्हतं. तो पुन्हा ड्रायव्हर सीटवर येऊन बसला, पण त्याच्या हाताला स्टेअरिंगवर काहीतरी ओलं लागलं. टॉर्च लावून बघितलं तर लालसर डाग, अगदी रक्तासारखं. गणपत भीतीने गोठून गेला. आपण लवकरात लवकर इथून निघलं पाहिजे असा विचार करून त्याने पुन्हा ट्रक सुरू करून तो घाटात पुढे निघाला. पण आता त्याचा प्रत्येक श्वास जड होत चालला होता. हात हळूहळू थरथरत होते. रात्र वाढत चालली होती.
घाटातील जंगल अधिकच दाट आणि धुकं अधिकच गडद होत चाललं होतं. आणि अचानकच ट्रकच्या अगदी समोर हेडलाईटमध्ये एक छोटीशी आकृती दिसली. तो एक लहान मुलगा असावा, वय वर्ष 7-8. अंगावर शाळेचा गणवेश, पण अंगभर ओलं रक्त. तो मुलगा रस्त्याच्या अगदी मधोमध उभा होता आणि त्याची नजर ट्रककडेच खिळलेली होती. गणपत घाबरून ब्रेक दाबणार इतक्यात तो मुलगा धावतच आला आणि ट्रकच्या बोनेटवर जोरात आपटलाय असं वाटलं. मोठा आवाज झाला. गणपतने घाबरून ट्रक थांबवला. बाहेर उतरून पाहिलं, पण रस्त्यावर काहीच नव्हतं. ना तो मुलगा, ना रक्त, फक्त सर्वत्र काळोख आणि पावसाचा आवाज. गणपत थरथरत पुन्हा गाडीत बसला. आता त्याला वाटत होतं की ही रात्र कधी संपणारच नाही. त्याने गाडी वेगात चालवायला सुरुवात केली, पण जसं जसं पुढे जात होता तसा रस्ता एकाच ठिकाणी फिरतोय असं त्याला वाटू लागलं. 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, पण तोच वळण, तोच झाडांचा समूह आणि तीच दरी. हे काय होतंय? मी तर इथूनच 2दा गेलोय. त्याला असं वाटलं की जणू तो अंधाराच्या कैदेत अडकला आहे. अचानक रेडिओ स्वतःहून सुरू झाला. त्यातून गाणं नाही तर एखाद्या लहान मुलाचं रडणं ऐकू येऊ लागलं. गणपतच्या अंगातून रक्त गोठलं. त्याने रेडिओ बंद करण्याचा प्रयत्न केला, पण तो बटन दाबताच रेडिओचा आवाज अधिक मोठा झाला. कधी लहान मुलासारखं रडणं, तर कधी जोराची किंचाळी आणि कधी कधी तर एखादं भेसूर हसू. आयला, हा नक्कीच भुताटकीचा प्रकार दिसतोय. त्याने हाताने कान झाकले, पण आवाज त्याच्या डोक्यात घुमत राहिला. आणि तेवढ्यात अचानक रेडिओचा काच फुटला. काचेचे तुकडे त्याच्या हातावर उडाले आणि रक्त निघू लागलं. गणपत आता घामाने भिजला होता. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तो अजूनही स्वतःला सावरून गाडी पुढे चालवत होता. घाट तर संपायचा नावच घेत नव्हता. आणि अचानक त्याला ट्रकच्या रिअरव्ह्यू मिररमध्ये काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं. तो नीट पाहायला गेला तर मागच्या सीटवर कुणीतरी बसलेलं होतं. एक काळी आकृती. चेहरा मात्र स्पष्ट दिसत नव्हता, पण तिचे डोळे लालबुंद चमकत होते. कोण आहेस तू? गणपत थरथरत ओरडला. ती आकृती काही बोलली नाही, फक्त पुढे वाकून त्याच्या खांद्यावर एक थंडगार हात ठेवला. गणपतच्या अंगावर शहारे उठले. त्याने ब्रेक दाबला, पण गाडी आता थांबत नव्हती. स्टिअरिंग जणू कुणीतरी दुसरंच पकडून बसलं होतं. गणपत डोळे मिटून जोरात ओरडला. क्षणात ट्रक थांबला. समोर पुन्हा धुकं विरलं आणि त्याला रस्त्याच्या कडेला एक मोडकी पाटी दिसली. त्यावर अस्पष्ट अक्षरं होती, 1998 अपघात स्थळ. त्याने टॉर्च लावला. पाटीखाली फुलं आणि काही जुन्या अगरबत्त्या होत्या आणि त्याला जाणवलं जमिनीवर रक्ताचे डाग अजूनही कोरडे झालेले नव्हते. गणपत 2 पावले मागे सरकला. तेवढ्यात त्याच्यासमोर जणू दृश्य बदललं. त्याला दिसलं एक बस घाटात जोरात घसरते. लोक किंचाळताय, खिडक्यातून बाहेर हात हलवताय आणि पुढच्या क्षणी ती बस दरीत कोसळली. धाड असा मोठा आवाज झाला. गणपतच्या कानात त्या अपघाताचा आवाज घुमला. त्याने डोळे चोळले आणि पुन्हा बघितलं तर ते दृश्य गायब झालं. तो अजूनही थरथरत होता. गाडी पुन्हा सुरू करून तो पुन्हा पुढे निघाला. आता मात्र तो प्रचंड घाबरला होता. अचानक त्याच्या मागून त्याला कुणीतरी जोरात ओढलं. त्याने आरशात पाहिलं. तोच रक्ताळलेला मुलगा. का वाचवलं नाहीस मला? मुलगा गुरगुरत म्हणाला. मी काही नाही केलं. गणपत घाबरून उत्तरला. तू माझ्याकडे आलायस, आता तुला सोडणार नाही मी. मुलगा त्याच्याकडे झेपावला. गणपतने गाडीचा दरवाजा उघडून बाहेर उडी मारली. तो ओल्या डांबरीवर घसरत खाली पडला. ट्रक मात्र पुढे सरकत राहिला, पण ट्रकच्या आतमध्ये आता पूर्ण लाल उजेड पसरला होता.
जणू संपूर्ण कॅबिन जळतंय. गणपत कसाबसा उठला. डोळ्यांवर माती, कपड्यांवर रक्ताचे डाग. त्याने मागे पाहिलं. ट्रक कुठेही दिसत नव्हता. फक्त काळोख, जंगल आणि धुकं. तो अडखळत चालू लागला. कुठेतरी माणसांची वस्ती दिसेल या आशेने, पण जंगलात फक्त कुत्र्यांचे भुंकणे, घुबडांचा चित्कार आणि कधीतरी झुडपं हल्ल्याचा खडखडाट. अचानक त्याच्या समोर एक छोटंसं झोपडं दिसलं. त्यातून मंद दिवा दिसत होता. देवा, कोणीतरी भेटलं बाबा, असं म्हणत तो तिकडे धावला. गणपत झोपडीत शिरला. आतमध्ये एक म्हातारा माणूस बसला होता. पांढरे केस, हातात अगरबत्ती आणि समोर एक तांब्या ठेवलेला. म्हातारा शांत आवाजात म्हणाला, अरे ये 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 ये, मी तुझीच वाट बघत होतो कवा धरणं. गणपत थबकला. तुम्हाला कसं माहीत मी येणार आहे ते? म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर भेसूर हास्य आलं. इथं जे कोणी रात्री अडकतं त्यांना मीच भेटतो, कारण मीच या घाटाचा राखणदार आहे. म्हणजे तुम्ही देवदूत आहात का? गणपतने थोडं आशेनेच विचारलं. म्हाताऱ्याचे डोळे अचानक काळे पडले. तो मोठ्याने हसला. अरे नाही, मी त्यांचा साक्षीदार आहे. जे इथं मरून गेलेत त्यांचे आत्मे. आणि आता तुझाही नंबर आलाय. गणपत मागे सरकला. झोपडीतील दिवा विझला. सर्वत्र आता मिट्ट काळोख पसरला आणि त्याला शेकडो हात त्याच्या अंगाला स्पर्श करतायत असा भास झाला. आणि एक भेसूर आवाज त्याच्या कानात घुमला, जिथं आम्ही मरतो तिथे तू जगू शकत नाहीस, आमच्यातच सामील हो. गणपत मोठ्याने किंचाळला आणि भानावर आला. त्या क्षणी त्याला पुन्हा एकदा एक दृश्य दिसलं. तोच अपघात. बस दरीत कोसळते. आतले लोक मोठमोठ्याने किंचाळताय आणि त्यांच्यात तो रक्ताळलेला मुलगा त्यांच्याकडे पाहत म्हणतो, तू आम्हाला वाचवायला हवं होतं. तू ट्रक चालवत होतास ना. तुझ्या हॉर्नच्या आवाजाने आमच्या बसचा ड्रायव्हर वळला आणि घसरून गेला. तुला कळलंच नाही ना. गणपतचा चेहरा आता पांढरा पडला. त्याला आता सगळं आठवलं. खरंच त्या रात्री त्याने वेगात हॉर्न वाजवला होता आणि नंतर अपघाताची बातमी दुसऱ्या दिवशी ऐकली होती, पण त्याने कधी जबाबदारी घेतलीच नव्हती. झोपडी पुन्हा उजळली. तो म्हातारा समोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात काळा, खोलगट आणि पोकळ भाग होता. तो म्हणाला, हे आत्मे सत्य शोधत आहेत आणि तूच त्यांचा खूनी आहेस. आता तुला न्याय द्यावाच लागेल. गणपत थरथरत म्हणाला, मी हे मुद्दामून नाही केलं. पण म्हातारा जोरात ओरडला, मुद्दाम असो वा नसो, या दरीत मरणारे कधीच विरत नाहीत. तुला त्यांच्यात सामील व्हावंच लागल. झोपडीचं छप्पर अचानक उघडलं. काळ्या धुराचे लोट आतमध्ये शिरले आणि त्यातून हात, पाय, चेहरे बाहेर पडू लागले. गणपत जीवाच्या आकांताने तिथून धावत बाहेर पडला. जंगलातून पळत राहिला. मागून मोठमोठ्याने किंचाळ्यांचे आवाज त्याच्या कानात घुमत होते. तू पळून जाऊ शकत नाहीस. आमच्यात ये. तुझं रक्त अजून बाकी आहे. तो दमून एका जुन्या पायवाटेवर कोसळला. तेवढ्यात समोरून एका गाडीचे दिवे दिसले. ती एक जीप होती. जीपमधून काही गावकरी उतरले. त्यांनी गणपतला उचललं. त्यातलाच एक जण म्हणाला, कुठून आलात तुम्ही? रात्रीच्या वेळी इथे काय करताय? आणि इथे थांबलात म्हणजे जीव धोक्यात टाकलात. हा घाट शापित आहे. गणपत मात्र काहीही बोलू शकत नव्हता. त्याने फक्त हात दाखवत पुटपुटला, माझा ट्रक. गावकऱ्यांनी मागे टॉर्च मारले, पण तिथं काहीच नव्हतं. ना ट्रक, ना झोपडी, ना तो म्हातारा. गावकरी त्याला जीपमध्ये बसवून गावी घेऊन गेले. सकाळ झाली. गणपत आता शुद्धीवर आला. तो तिथल्या पाटलाला सगळं सांगू लागला. तो अपघात, मुलगा आणि तो म्हातारा. पाटील शांतपणे ऐकत म्हणाला, हो, 1998 मध्ये
इथे मोठा अपघात झाला होता. बस दरीत पडली आणि सगळे मारले गेले. आणि तेव्हापासूनच या घाटात आत्मे भटकतात. कित्येकांना तुझ्यासारखेच अनुभव आले आहेत. पण काय? गणपतने घाबरत विचारलं. पाटलाने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, ज्यांनी खरंच त्या अपघाताशी संबंध ठेवला होता त्यांना आत्मे कधीच सोडत नाहीत. एकदा त्यांनी पकडलं की. गणपत थरथरला. म्हणजे? तेवढ्यात गावकऱ्यांनी पाहिलं. गणपतच्या डोळ्यात काळसर सावल्या पसरल्या होत्या. त्याचा श्वास मंदावत होता. गणपत किंचाळतच उठला, पण पुढच्या क्षणी तो शून्यात पाहू लागला. त्याचा आवाज बदलला. आम्ही आलोय, आम्ही त्याला घेऊन जातो. त्याचं शरीर झटकलं आणि तो जमिनीवर कोसळला. त्या दिवसानंतर गणपत दिसलाच नाही, ना गावात ना कुठे. त्याचा ट्रकही कोणी पाहिला नाही. गावकरी म्हणत, तोही आता त्या घाटाचा झालाय. आजही ट्रक ड्रायव्हर्स ताम्हिणी घाटातून रात्री जाताना सांगतात, कधीतरी धोक्यातून एक ट्रक हळूवार पुढे निघताना दिसतो. आज ड्रायव्हर सीटवर बसलेला मिशीवाला माणूस, डोळ्यात खोल काळोख, आणि त्याच्या ट्रकच्या मागे शेकडो आत्मे रडत, किंचाळत आणि काही हसत चालत असतात. ताम्हिणी घाट अजूनही तसाच भयानक आहे. रात्र झाली की कुणीही त्यात शिरायला धजावत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, एक छोटीशी विनंती, जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच भयानक आणि चित्तथरारक भयकथा आणि सत्य अनुभव मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.